ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कुणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे। कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेलं आहे, त्यामध्ये कोणी आडवं येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही। पर आपको सपोर्ट हर जगह मिलेगा, हरसूल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा, मैं आपको आश्वासन दे रहा हूं। और हम पूरी कोशिश करेंगे, मस्जिद को हटाना है। बहुत लोग बोले सर नहीं हटाना है, हम आपको बोले हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जानें बच सकती है रोड बड़ी करने में, हम आपके साथ हैं। कब्रिस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रिस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हमसे चर्चा होना चाहिए। अभी मुझे आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका, हातावरचे लोक आहे आमच्याकडे। कळकळीची विनंती, जर कर्मचारी जर तुमच्या समोर रडत असतील मागण्या काय ते सांगा तुम्ही। मागणी कुठेसाठी जागा निश्चित करा, आम्हाला एक लेखी पत्र द्या इबादत गाहें जो भी है, चाहे मस्जिद हो चाहे मंदिर हो, ये अल्लाह की मिल्कियत होती है। अगर हम कब्रिस्तान के हद तक बोल सकते हैं कि कब्रिस्तान का थोड़ा बहुत हिस्सा जाता है तो जाने दो, मस्जिद का कोई हिस्सा अगर ऐसा होता है तो एक तो डीपी बयान के एतबार से आगे पीछे करके उसको करना। तर आपली बोलणी 6-7 तारखेला आहे, तरी आपण आपल्या मनात जर काही शंका असतील अतिक्रमणाबाबत त्यासाठी आपले कॉर्पोरेशनचे अधिकारी आलेले आहेत, साहेब आयुक्त सत्तूर आहेत आणि पोलीस विभागाचे आपले साहेब आयुक्त सुदर्शन पाटील साहेब आलेले आहेत। तर आपल्या ज्या अडचणी आहेत, तुमच्या मनात शंका आहे त्या प्रातिनिधिक स्वरूपावर 3 ते 4 हरसूल संभाजीनगर परिसर में हरसूल पुलिस स्टेशन की ओर से जो संभाजीनगर में जो अतिक्रमण हटाने का काम चल रहा है, पीआई मैडम ने यहाँ मीटिंग बुलाए, सब गांव के लोग यहाँ उपस्थित है। सबसे पहले मैं हमारे जो एरिया के जो एसीपी साहब है पाटिल साहब, हरसूल पुलिस स्टेशन के निरीक्षक मैडम, महानगर पालिका के गिरी साहब, जमशीद साहब, सुरकर साहब, हरसूल पुलिस स्टेशन के पीएसआई केदार साहब, यहाँ सभी मौजूद है। सबसे पहले मैं मेरे हरसूल गांव की कमेटी की ओर से, मस्जिद कमेटी की ओर से और सभी गांव वासियों की ओर से इनका मैं शुक्रिया अदा करता हूं कि इन्होंने गांवकरियों को बोलने का मौका दे रहे, आज सुनने का मौका दे रहे। आज ये भी बोलेंगे, अपना सुनेंगे, अपन बोलेंगे। सर मैं 2 या 3 मिनट में मेरी बात खत्म करूंगा। आपने मुझे जो बोला है इस आदेश का पालन होगा। सर मैं आपको बताना चाहता हूं कि हरसूल जो परिसर है ये 91-92 में महानगर पालिका में ये परिसर आया हुआ है। पहले हम 91-92 85 में इसकी पूर्तता हुई थी सर, पूरी कंप्लीट। हम संभाजीनगर में नहीं थे सर, पहले हमारा गांव अलग था, पंचायत में था। आज जो है सुप्रीम कोर्ट का निर्णय है अतिक्रमण हटाओ, ये मुहिम चढ़ी। हम अतिक्रमण में नहीं सर, मैं आपको बोलना चाह रहा हूं, कारपोरेशन के अधिकारी से मैं बोलना चाह रहा हूं कि हमारा जो गांव है हमको परमिशन लागू होता नहीं। महानगर पालिका का जो परमिशन मांग रहे हमारे कमिश्नर साहब, हमको लागू होता नहीं सर। हमारे पास पंचायत के परमिशन है। जब हमारा कारपोरेशन में गांव नहीं था तो हम कारपोरेशन का परमिशन कैसा बताएंगे? हाँ, अगर जब कारपोरेशन 85 में आ गया और किसका नया घर है इसको तुम कारपोरेशन का परमिशन मांग सकते हैं। हमारे गांव घर 300 साल पुराने, 400 साल पुराने हैं। जब हमारा 2 साल पहले 23 में रोड रुंदीकरण में हमारे 100 से ज्यादा मकान गए सर। बेंसी ने हमारे मकान लिए। मकान के अंदर मेरा 2000 स्क्वायर फीट मकान था, या हमारे कोई भाई का 3000 था, कोई भाई का 500 स्क्वायर फीट था। ये मकान आधे आधे रोड में गए, तो इसका मुबदला हमको मिला है सर। पैसा मिला है, हमारा विरोध नहीं। हमने खुशी खुशी गांव वासियों ने कलेक्टर साहब के जगह एंट्री में किए, हमको मुबदला दिया। लेकिन सर
जब घर मेरा ऐसा, मैं व्यक्ति बता रहा हूं सर, मेरा अगर इसमें 1000 फीट गया तो मेरा 1000 बच गया, तो मैं तो उसको रिपेयर करूंगा। तो इसके लिए परमिशन की क्या जरूरत है? मेरे पास ऑलरेडी पुरानी परमिशन है। तो ऐसे घर हमने, जो हमको पैसा मिला था ये हमने इसमें लगाया, और अब जो मुहिम आई है कारपोरेशन की 50-50 लेने की, तो गांव वालों का इसको विरोध नहीं है सर। गांव वाले आपको बताएंगे, मैं आप गांव का विषय खत्म कर रहा हूं, इसके बारे गांव में आपको बताएंगे मुआवजे के बारे में। आप मस्जिद कमेटी का मैं अध्यक्ष हूं सर, कब्रस्तान कमेटी का भी मैं मेंबर्स हूं, दूसरा हमारा 2 अध्यक्ष हैं, 2 मस्जिद मेरे अंडर में है, मैं काम करता हूं। मेरे अंडर मतलब ये सरकार की जगह है, लेकिन मुझे ट्रस्टी हूं मैं। तो मस्जिद का जब हमारा जगह गई सर 50%, तो जब हमारी मस्जिद नहीं गई, इसमें हमारी जगह गई, हमको 96 लाख रुपए इसके मिल चुके हैं, हमको इसका मुबदला मिला, हमारा विरोध नहीं है। मंदिर का मसला है तो हमारे मंदिर के भाई बोलने वाले हैं, अभी चर्चा हो गई। दूसरे मैं सिर्फ और बाबा साहब अम्बेडकर का मसला है, ये भी बोलने वाले हैं। मैं मस्जिद की, कब्रस्तान की आपको बात करूंगा, 1 मिनट में मेरी बात खत्म हो जाएगी। सर, संभाजी नगर के अंदर जितनी भी मस्जिद रोड में वायरिंग में जा रही है, आपको सपोर्ट हर जगह मिलेगा, हरसूल वासियों का 100% समर्थन आपको मिलेगा। मैं आपको आश्वासन दे रहा हूं, 100% मिलेगा। मैडम ने आदेश किया, हमको बोला श्री विनोद भाई, हमारा ऐसा हाईकोर्ट का निर्णय आया, आप भोंगे निकालो। मैडम से पूछो, सबसे पहले हमने भोंगे निकाले सर। हमको कोर्ट का आदर्श है, हम कोर्ट का मानेंगे, आपका हुक्म भी हम मानेंगे। लेकिन सर, जैसा पीआई मैडम ने हमको सपोर्ट किया आज तक अच्छे काम में, हक काम के ऊपर, तो हमारा भी, आप यहाँ पे आए एसीपी साहब, आप भी हमको सपोर्ट कीजिए। अगर हमारा इसमें कुछ होगा तो आप बताइए, हमको मार्क हम करने को तैयार है। मस्जिद की जगह है, कैसी करना है, जो कारपोरेशन के 3 अधिकारी आए, इन्होंने आना, सर्वे करना, गांव वालों से हम बात करेंगे, हमारी कमेटी से, और हम पूरी कोशिश करेंगे मस्जिद को हटाना है। बहुत लोग बोले सर नहीं हटाना है, हम आपको बोले, हम अगर अच्छा काम विकास हो रहा है और लोगों की जानें बच सकती है रोड बड़ी करने में, हम आपके साथ हैं। कब्रस्तान का भी हमारा वही विषय है, कब्रस्तान भी हम बिल्कुल हटाएंगे सर, लेकिन इसकी हमसे चर्चा होना चाहिए। अभी मुझे जमशेद साहब ने बोले कि बिल्कुल हम आएंगे, सर्वे करेंगे। हमारे पास इधर की जो मस्जिद है सर, अपने जाते होगा, अभी जाएंगे आपको राइट में, ये सर 1000 साल पुरानी मस्जिद है सर, ये मैं नहीं बोल रहा हूं, आप जाके देखिए, ऐतिहासिक मस्जिद है, ऐतिहासिक। अब इसको कैसा हटाना है, चर्चा भी हटेंगे नहीं, बिल्कुल हम सहकार्य करेंगे, पूरा जितना होगा मेरी तरफ से मैं करने को तैयार हूं। फिर से मैं एक बार बोल रहा हूं कि हमारे जो हरसूल परिसर के पीआई मैडम है, इन्होंने हमें अभी तक गांव में शांतता रखना है, ये लोगों की जिम्मेदारी है, और पुलिस को लोगों से अपेक्षा होती है, और पुलिस भी शांतता कैसे रखना है, पुलिस से भी लोगों को अपेक्षा होती है। दोनों अगर मिलकर काम करते तो 100% हमारे गांव में शांतता रहेंगी सर। मैं 1 मिनट में और गांव का बोल रहा हूं सर, हमारे गांव में हिंदू, मुस्लिम, दलित सब रहते हैं। व्यक्तिगत झगड़ा होगा, मेरा भी झगड़ा होगा किसी से, व्यक्तिगत झगड़ा सर, प्लाट का हो, जमीन का हो, काय का भी हो, लेकिन जब गांव का मसला आता है, हम सब एक जगह आते हैं। चाहे बाबरी मस्जिद का जो मसला हुआ पहले, या कोई भी मसला हो हमारे गांव में सर, पाटिल साहब मैं आपको खास तौर से बोल रहा हूं, हमारे गांव के अंदर आज तक दंगल नहीं हुई सर। आप रिकॉर्ड निकाल लो, सिडको पुलिस स्टेशन था हमको पहले, फिर बेगमपुरा था, हरसूल मैडम है, तीनों पुलिस स्टेशन हमारे गांव का रिकॉर्ड निकालो। झगड़े होंगे व्यक्ति, लेकिन जब गांव की बात आती है, समाज की बात आती है, हम पूरे एक साथ खड़े हैं। इतना बोल के सर आप आए, हमारे आपसे वही अपेक्षा है जो कमिश्नर साहब है सर महापालिका के, इनको आप बात करो, इनको बोलो, हम गांव वाले पूरे बिल्कुल हम सहमत हैं, आप जैसा हमको आदेश देंगे सिर्फ विश्वास में लेकर काम कीजिए। इतना कह के मैं फिर से हमारे एसीपी साहब पाटिल साहब का, मनपा अधिकारी का, हरसूल के पीआई मैडम का, अपने केदारे साहब का मेरे दिल के गहराई से मैं शुक्रिया करता हूं कि इनको, जो मैडम को हमने जो बोला था कि मैडम गांव से चर्चा होना चाहिए, लोगों को बात करने का मौका होना चाहिए, इन्होंने दिया। मैं शुक्रिया अदा करता हूं और मेरे 2 लफ्ज खत्म करता साहेब, हे गाव कमीत कमी 700-800 वर्षापासून त्याला राजा विक्रमादित्यचा इतिहास आहे साहेब। त्यावेळेस राजा विक्रमादित्य इथे लढायला आला होता, त्यावेळेस हरसद्दी मातेची स्थापना त्यांनी इथे केली होती, एक कर्णपुरा देवीची स्थापना त्यांनी केली होती। म्हणजे इतकं पुरातन गाव आहे साहेब। आणि मला सांगा साहेब, आता इथं परमिशन वगैरे हे जे लोक आहे, आता हे नंतर झालं ना महानगरपालिका, आमची जुनी पुरातन घर आहे, आणि
आता आम्ही हे शून्यातून विश्व निर्माण केलेले, आमचं आता जर हे गेलं तर आम्ही कुठं राहायचं? आता सणासुदीचे दिवस आले, मुलं बळे शाळेत जातात आणि आता माझं जेवढं होतं तेवढं पूर्ण चालतं आणि आता आम्ही कसं जगायचं? आम्हाला जर मोबदला दिला नाही तर आम्ही आता पुढं स्थलांतर करायचं, कारण की आम्हाला भाड्यानं राहायला सुद्धा जागा नाही. सगळ्या लोकांना परिस्थिती माहिती आहे की आम्ही चहा विकून ते घर बनवू आणि आज आमचं ते हातातून चाललं म्हणलं. जमशेद साहेबांनी पाठीमागं 2023ला झाले त्यावेळेस आम्हाला अर्धा गेलो होतं, तर त्यावेळेस आम्हाला त्याचा मोबदला पण मिळाला. पण आता जर असं जर अन्याय होत असेल तर काय सांगावं की काहीच नाही, आम्ही तोडल्यावर पैसे देऊ. आता तोडल्यावर तर मग माझी विनंती राहील साहेब की तुम्हाला ज्यावेळेस तोडायचं ना, ते ज्यावेळेस तुम्हाला रोड बनवायचा ना त्यावेळेस तोडा, आम्हाला फक्त 5 दिवसाची मोबदला द्या, आम्ही आमचं तोडून घेऊ. पण तुम्ही रोड कशाला हात? तुम्ही रोड झाल्यानंतर पैसे देणार आहे ना आम्हाला? साहेबाचं म्हणणं आहे की बाबा आम्ही रोड ताब्यात घेऊ आणि मगच तुम्हाला पैसे देऊ, आम्ही फक्त आता पाडून ठेवू राहिलो. मग पाडून ठेवलं काय अर्थ आहे साहेब त्याला? मग आम्हालाच बेघर करायचं का? तुम्ही आम्हाला आदेश करा, आमच्याकडून असं बोर्डावर लिहून घ्या की बाबा आम्हाला 8 दिवसात रोडचं काम चालू करायचं आहे, तुम्ही सगळं हाताबाजू आम्ही नाही पाडलं तर आम्हाला तुम्ही अटक करा. पण तुम्ही असं हे एकदमच हे काही नाही, मोबदला नाही काही नाही. आता मोबदला दिल्याशिवाय तर आम्ही पुनर्वसन करूच शकत नाही साहेब. आमचं खूप कळकळीची विनंती आहे, कारण की आमच्याकडे ना पैसा आहे ना काही आहे. आता इथून ह्या घरातून निघायचं आणि पुढे जाऊन राहायचं. आता भाड्याला पैसे नाही, मुलांचं शिक्षण चालू आहे. मुलं आता माझा मुलगा इंजिनियर करू लागला साहेब शेवटच्या वर्षामध्ये, कुठून भरायची त्याची फीस नाही. आता माझं सगळंच गेल्यानंतर मला भाड्यानं पण राहिला जागा नाही. तर माझी एवढीच विनंती राहील साहेब की जर हे महानगरपालिकामध्ये जर गाव येत असेल वार्ड क्रमांक 1 मध्ये, जर दिल्ली गेट ते टी पॉईंट पर्यंत जर तुमचा 35 मीटरचा रस्ता असेल तर मग हा कंटिन्यू 1 नंबर वार्ड मध्ये तेवढाच राहू द्या, 1/2 किलोमीटर आणखी, म्हणजे तुमचं जे मस्जिद राहतं, मंदिर राहतं, पुतळा राहतो. तर एवढी माझी विनंती आहे साहेब की हे 30 मीटर तिथून जो आला दिल्ली गेट पासून रोड तो इथपर्यंत करावा, म्हणजे कोणाचंच नुकसान होणार नाही आणि आम्हालाही दिलासा मिळेल. साहेब मला सांगायचं आहे, काल आम्ही सगळे गावकरी कोर्टात होतो, कोर्टात रिझल्ट लागला, त्यानंतर आम्ही CP साहेबांकडे पण गेलो. CP साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं की साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब दिल्ली गेट पासून तर हर्सुल टी पॉईंट पर्यंत 35 मीटर तुम्ही रस्ता घेतला मॅडम. मग ते शहरात मोडतं आणि आमचं हर्सुल गाव पण शहरात मोडतं. वार्ड क्रमांक 1चं गाव आहे मॅडम आमचं. सुरुवातच हर्सुल पासून सुरुवात होते. आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे की हर्सुल गावामध्ये पण 30 मीटरचा रस्ता करण्यात यावा. 60 मीटरची गरज नाही मॅडम. मागच्या वेळेस 30 मीटर रस्ता घेतलेला, त्याच्यामध्ये फक्त 50 फूट रस्ता झालेला आहे. 50 फूट रस्ता झालेला, 50 फूट जागा तसंच रिकामा आहे ना, तुम्ही तो रस्ता केला नाही आणि तुम्ही आणखी परत लोकांच्या घर पाडायला निघाले. आणि कमिशनर साहेबांनी त्या दिवशी मिटिंग घेतली, कोणालाच सांगितलं नाही तुम्हाला मोबाईलला काय देणार का. हे सगळे लोक भयभीत आहे हे कोणाला काय मिळणार आहे काय नाही. आजच्या कोर्टात पेपरला काही जर बातमी आलेली आहे की तुम्हाला काही पैसे वगैरे मिळणार नाही. आम्ही सगळे PR कार्ड धारक आहे मॅडम, सगळे मालक आहे, त्या जागेचे ओनर आहोत आम्ही. आणि जरा असं कमिशनर साहेब सांगत असतील की ज्यावेळेस तुमचे आज घर आम्ही सगळे पाडून टाकणार, पाडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आम्ही ताब्यात घेऊ त्यावेळेस तुम्हाला आम्ही पैसे देऊ, असं कसं चालणार म्हणा. आज लोकांना तुम्ही बेघर करून टाकणार, बेघर केल्यानंतर ज्यावेळेस कॉर्पोरेशन रोड करेल त्यावेळेस ताब्यात घेईल, मग त्यांचं जर मनात आलं तर 10 वर्षानंतर ताब्यात घेणार ते, मग 10 वर्षानंतर तुम्ही आम्हाला पैसे देणार का? मग त्यावेळेस लोकांनी काय झोपडे टाकून रस्त्यावर राहायचं का? यातले असेच हर्सुल मधले बरेच लोक आहे मॅडम की त्यांना आता नवीन घरं बांधलेले आणि त्या घराशिवाय दुसरा प्लॉट नाही, बेघर होतील मॅडम ते. मी माझे म्हणजे हर्सुल वायसेतर्फे आपल्याला विनंती करतो की तात्काळ तुम्ही कमिशनर साहेबांना असं तुमच्याकडनं माहिती द्या की या लोकांना तुम्ही पहिले मोबदला देण्यात यावा, मोबदला दिल्यानंतर त्यांच्या घराला हात लावण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट आहे मॅडम, गावात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, यांचा पण विषय मॅडम. आता सध्या 100 फूट रोड आहे, त्यात तुम्ही 100 फूट रस्ता बनवण्यात यावा, नंतर बाकीचा रस्ता करण्यात यावा. एवढं बोलून 2 शब्द सांगा. एक तर सर्वप्रथम माझ्या भावाने आता मुद्दा मांडला की जोपर्यंत तुम्ही रोड करणार नाही तोपर्यंत आमच्या प्रॉपर्टी काही ताब्यात घेऊ नका. तुम्ही सांगा 8 दिवस अगोदर आम्हाला की आम्हाला रोड करायचा आहे, तुमच्या प्रॉपर्ट्या खाली करा, आम्ही इमिजिएटली प्रॉपर्ट्या खाली करून देऊ तुम्हाला 1 मिनिटात. कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाली करून देऊ. दुसरा मुद्दा होता, आपल्या गावामध्ये याच्या अगोदर फक्त 30 मीटरचा रस्ता होता, 20च मीटरचा होता. मागील 50 वर्षापासून 20 मीटरचा रस्ता होता, आता तो 30 मीटर झाला तरी सफिशियंट आहे. कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक जाम होत नाही, काही नाही. आणि आता तुम्ही रोड करताना फक्त अर्धा रोड केलेला आहे, आता तुम्ही पूर्ण अर्धा राहिलेला करून घ्या, तुमचं काम धकतं साहेब. आणि आमच्या गावकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका, हातावरचे लोक आहे आमच्याकडं.
अक्षरशः त्यांना कुठल्याही प्रकारची राहायची व्यवस्था नाही गावात, काही नाही. ते तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेतल्या त्याला रोडवर येणं आहे अशी परिस्थिती. काही 4-5 जण तर असे त्यांना कुठंच राहायची व्यवस्था नाही आज. आणि भाड्यानं घर सुद्धा त्यांना कोणी आता अगोदर डिपॉझिट मागतं साहेब लोक. आणि तुम्ही जर मोबदला दिला नाही तर आम्ही काही त्याला देऊ शकत नाही डिपॉझिट पण. तर आम्ही राहायचं कुठं मग? हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. योग्य मोबदला द्या. कमीत कमी आमचं पुनर्वसन कुठं घेऊ आम्ही तेवढं करू. पण विनंती आहे साहेब, कळकळीची विनंती आहे, जर कर्मचारी जर तुमच्या समोर रडत असेल याच्यापेक्षा आणखी आपल्या डिपार्टमेंटचं दुर्भाग्य काय? काही नाही मॅडम, माझं चौकशी करू एवढंच बोलून. 300 वर्षापूर्वीचा दिवस आले सर आणि ते पूर्ण जातं, एकही फूट राहत नाही. आता आमची संस्कृती संपून टाकायची का म्हणजे असं अर्थ होतं सर. हनुमान संस्कृती सुद्धा राहणार नाही इथं, कारण ते आमचं ग्रामदैवत सर. त्याला एकही फूट जागा नाही तर मग जागा तरी द्यावा सर. त्यांना ॲप्लिकेशन केलेलंच होतं. मागण्या काय ते सांगा तुम्हाला. मागणी अशी हा मॅडम, अशी मागणी की आम्हाला एक तर जागा देण्यात यावं, नाही तर मग मंदिर तोडू. हा 7 दिवसात पुतळा तुम्ही तुमच्या हाताने काढून द्या. हा 1966चा ऐतिहासिक पुतळा आहे. या पुतळ्यासाठी तुम्ही आम्हाला जागा निश्चित करून द्या आणि एक लेखी तुमचं पत्र द्या आम्हाला, काय आम्ही हे बांधून देणार म्हणून. आणि काम चालू करून नंतर तुम्ही पुतळा हलवा. तसं आम्ही पुतळा हातला देणार नाही. तसं आम्ही कोणाला म्हणजे पुतळा हातला देणार नाही. हो, आमचं म्हणणं तेच आहे. नाही हो, आमचं म्हणणं तेवढंच, पुतळ्यासाठी जागा निश्चित करा. आम्हाला एक लेखी पत्र द्या तुमच्या वतीने, आम्ही बांधून देणार म्हणून. बस आम्ही दुसरी काही मागितली नाही. पैसे नाही दिले तुम्ही रोडवरती 1966 रोजी परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आमची मागणी एकच आहे की आम्हाला ओमसोमन केंद्रामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची जितकी जागा सांगितली तितकी जागा देण्यात यावी. अन्यथा गावामधील जो चौक आहे, इकडनं रोड येणार मोठा, इकडनं रोड आहे आणि हा 200 फुटाचा रोड आहे, त्याच्यामध्ये चौकामध्ये सुद्धा मला जागा देण्यात आली तरी मला चालेल. मला फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम चालू करून देण्यात यावे आणि आम्ही पुतळा आवडून. अन्यथा याच्यामध्ये मला पुढाकारी कसा होईल? विटंबना ही दुसऱ्या समाजाच्या आणि जे समाजचा माणूस का राहत नाही. अगर बाबासाहेबांचं स्मारक आपण खाली घेऊन ठेवलं आणि बाय चान्स एखाद्या लेकराकडून माणसाकडून कुणाकडून आगर त्याला हात लागला, ते समजा की इजा झाली त्या पुतळ्याला, तरी विटंबना होईल. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम माझी अशी महानगरपालिकेला नम्रतेची विनंती हात जोडून तुम्ही सर्वप्रथम मला सर्वांकडे काम चालू करून देण्यात यावे. त्याच्यानंतर तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात लावू शकता. अन्यथा याच्या मी 15 दिवस पहिले आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि मी खुल्ला करणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर स्मशानभूमीमध्ये माझ्या कामू शकत नाही. काही लोकांचं म्हणणे महानगरपालिकेची जागा ही स्मशानभूमीमध्ये, स्मशानभूमीमध्ये बाबासाहेब कधीतरी त्या माणसाने आपल्याला बाहेर काढलेले, त्या कधीतरी बाबासाहेब आंबेडकरांना कोणता पुतळा बसवून ठेवला नाही. मी मंदिराचा हनुमान मंदिराचा अध्यक्ष आहे. हनुमान मंदिराचा अध्यक्ष आहे. हे मंदिर 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे जर हलवलं आणि आता आम्हाला एक तर जागा नाही आहे कुठं आणि आम्ही जागा मागतोय. जागा आम्हाला पश्चिमेला जागा हे जे फार्माची जागा आहे, ती फार्माची जागा आम्हाला मंदिरापुरती मिळाली तरी चालेल. आम्ही बाकी गाभारा जरी असला आमचा तरी आम्ही तेवढ्यात मान्य करू. अब्दुल सत्तार मौलाना. हाँ मुख्तसर. सभी को अस्सलाम वालेकुम. मैं तो सभी अपने कमिश्नर साहब और जितने हमारे मैडम साहब सबके आने वालों का सबका शुक्रिया अदा करता हूँ. और सब लोगों ने अपनी अपनी बातें तो कही है, अपने फायदे किए हैं और होना भी चाहिए वो. मगर मैं एक बात कह रहा हूँ क्योंकि यहाँ पर जितने लोग बैठे हुए हैं
सबसे अगर कोई इल्म कुरान को और हदीस को अगर कोई जानने वाला हो तो मैं ही हूँ। मेरे अलावा कोई इतना नहीं जानता, जो मैंने सब पर निगाह डाला हूँ। जैसे कमिश्नर साहब है, कमिश्नर साहब के हिसाब से वो अपना इल्म रखते हैं, हमारे मैडम साहब है वो अपने एतबार से पियाए का इल्म रखते हैं, मगर मैं मौलाना होने की हैसियत से अपना एक बोल रहा हूँ कि जैसे हम अपने प्लाटों की, अपने मकानातों के बारे में बोल रहे हैं, मगर इबादत की जो जगह होती है वो मस्जिदें होती हैं, यहाँ अल्लाह की इबादत होती है। और इसी की जगह से हम तमाम को, लोगों को, दिलों को सुकून मिलता है। क्या मिलता है? सुकून मिलता है। तो लिहाजा ये घर जो है, इबादत गाहें जो भी है, चाहे मस्जिद हो चाहे मंदिर हो, ये अल्लाह की मिल्कियत होती है। इसमें हमारी किसी की मिल्कियत नहीं है, हम उसके मालिक बन नहीं सकते। और जब तक कि हमारे मालिक ना होने की वजह से हम किसी को ये नहीं कह सकते कि भाई हम मस्जिद है तो पीछे हटाएंगे और कहीं और जगह तब्दील कराएंगे, ये हम अपने दिल की कोई बात नहीं कर सकते हैं। जैसे मैं यहाँ सब में बड़ा एक आलिम हूँ, आलिम होने की हैसियत से मैं ये बोल रहा हूँ हमारे कमिश्नर साहब से कि मस्जिद चाहे दरगाह हो तो उसके हद तक हम हमारे बड़े उलमा इकराम से बात करेंगे। और वो क्योंकि अल्लाह की मिल्कियत है, वो अल्लाह की जगह, अल्लाह का घर है, जब तक कि हमारे बड़े नहीं कहते हैं हम वहां से मस्जिद का तबादला नहीं कर सकते हैं। और हम ये भी नहीं बोल सकते कि उसको पीछे हटाओ या आगे हटाओ। तो बस मैं ये दो बातें कहकर अपनी बात जगह खत्म। इसमें कई हजार लोग, मैं तो 35 साल से यहाँ पर इमामत कर रहा हूँ और इन मरने वालों को गुस्ल भी मैं ही देता हूँ और इन मरने वालों को दफन भी मैं ही करता हूँ। तो मैंने 2000 से ज्यादा लोगों को अपने हाथों से इन कब्रिस्तान में दफन किया है। अब यहाँ तक दफन है यहाँ पर हमारे कब्रिस्तान में। अब लिहाजा वो कब्रिस्तान के मरहुमीन भी किसको बोलेंगे? तो वो जगह की भी हमें ही करना पड़ेगी। तो वो हमारे इंशाअल्लाह वो भी एक टारगेट है कि अगर कब्रिस्तान हम कब्रिस्तान के हद तक बोल सकते हैं कि कब्रिस्तान का चंद थोड़ा बहुत हिस्सा जाता है तो जाने दो, मस्जिद का कोई हिस्सा अगर ऐसा होता है तो एक तो डीपी प्लान के एतबार से आगे पीछे करके उसको करना पड़ेगा। कमिश्नर साहब से मेरी इल्तिजा है और उसके बाद भी हम अपने जिम्मेदारों से बात करेंगे। पटेल साहब, डीसी साहब, मौलाना ने जो बताया हमारे मस्जिद के इमाम है और ये मेरे हमारे अंडर में काम इमामत करते हैं गाँव की। रुको यार, क्या लगा तुमने? मौलाना ने जो बोला है कि मस्जिद हम हटा नहीं सकते हैं, ऐसा नहीं है। मौलाना भी इमाम आलिम है और बड़े बड़े उलमाओं से मेरी खुद बात हुई है, पर मैं हर बात यहाँ पे नहीं बोल सकता ना। तो हम शासन को, सरकार को, अगर हमारी मस्जिद पीछे अगर हटती है और इससे लोगों की जान बचती है तो हम उलमा से, मौलाना से बात करके ही हम कंप्रोमाइज करने को तैयार है। मंदिर वालों से भी मेरी बात हुई है, कब्रिस्तान भी, आज मैं नहीं बोल रहा हूँ ये बात, हजारों लोगों को पता है इस इलाके में, कब्रिस्तान में भी कंप्रोमाइज करने को तैयार है। ऐसा नहीं कि एक आदमी हटा देगा, चर्चा होंगी, बात होंगी, हमको जगह देते तो हम हटाने को तैयार है। ऐसा नहीं है, उलमा से बात करके हम सर जो भी काम आगे होगा विकास काम हम करेंगे। पहिली गोष्ट आम्हाला अतिक्रमितचा हा हे नावच नाही दिलं पाहिजे की अतिक्रमण हटावची बैठक आहे। या अतिक्रमणासाठी या ठिकाणी सर्वांना बोललेलं असलं काहीच नाही, सर्व पीआर कार्ड हटायचे हसूलमध्ये। त्यामुळे आम्हाला तुम्ही जे बोलताय की बाबा अतिक्रमण हटवण्यासाठी मीटिंग आहे, अतिक्रमणावरती बोलण्यासाठी मीटिंग, असं नाही। आम्हाला एकच मान्य आहे की आम्ही सर्व पीआर कार्ड धारक आहे, सर्वांकडे जागेचे पेपर आहे, तर आपण या ठिकाणी सर्वांना मोबदला दिल्याशिवाय आपण हात लावून कोणाच्या प्रॉपर्टीला गावामध्ये मोबदला द्या आणि तुम्हाला विकास करायचा तर करा। परंतु मंदिर असेल, आता मंदिराला जागा द्या, हनुमान मंदिराला, मस्जिदीचा तसंच विषय, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तसंच। तर या ठिकाणी आपल्याला मंदिराला आज जागा नाही, मग आता तुम्ही हनुमान गावाचं मंदिर आहे ते बजरंगबलीचं, पण बजरंगबलीला तुम्ही जर जागा नाही तर आज गाव म्हणजे हनुमान असतोच। आता तुम्ही जुनी म्हण ऐकलेली असेल की गाव म्हणजे हनुमान बा, तर मंदिराला जागा तर पाहिजे ना। म्हणजे
इंदिरा गांधी मार्फत बसवण्यात आलं होतं. ते 52 घरामध्ये काही घरं असे आहे की जे आज रोडमध्ये जात आहे आणि त्या घरच्या त्या लोकांना काहीच भेटत नाहीये किंवा त्यांचं पूर्ण राहण्याची, कुठं राहतील काय राहतील याची काही व्यवस्था सुद्धा नाही. किती असे लोक आहे जे रोज काम करतात आणि संध्याकाळी त्यांचं घरामध्ये जेवण होतं. आता अशा ठिकाणचे लोक जर त्यांच्या घरातून आज त्यांना काढून दिलं ते लोक कुठं जाणार आणि महानगरपालिका त्यांच्यासाठी काय करणार आहे? रस्ते आम्हाला पण वाटतं का रस्ते मोठे झालेच पाहिजे, परंतु आमचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही एक तर हर्सूल गावापुरतं, कारण की तर धार्मिक स्थळ खूप आहे, पूर्ण सिल्लोड अजंठापासून इथपर्यंत रोड बनवलं, कलेक्टर साहेब कुठेही गेले नाही, पण हर्सूल कब्रस्तानच्या ठिकाणी स्वतः कमिशनर साहेब स्वतः येऊन त्यानं सर्वे केला आणि बघितलं काही तर रोडचा काही पर्याय निघू शकत नाही. आज बी सोफा फॅक्टरी पासून पुलापर्यंत रोडचं काम जे मागं झालं होतं तेच थांबलेलं आहे, तेच पूर्ण झालं नाही. आणि आज परत इतका मोठा रोड करायचा, त्या रोडमध्ये बरेच लोकांचे घर जाते आहे. त्यामध्ये एक अशी विनंती आहे का जर उडान पूल बनवलं तर हे सारे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. मला असं वाटतं की सर्वांनी फक्त उडान पुलाचाच आग्रह करावा, ज्यामुळे बरेच लोकांचे घर वाचतील, मस्जिद वाचल, मंदिर वाचल, कब्रस्तान वाचल. आज माझी आई कब्रस्तान मध्ये दफन आहे, 2 वर्ष झाले माझी आई वारली. माझी आईला आज काढून देणार का कब्रस्तान मधून? हेच माझं म्हणणं आहे. बाकी जे काही होईल ते सर्वांच्या राजी मर्जीनं झाले पाहिजे. आयुक्त साहेबांनी पण आमच्यावर दादागिरी नाही करायला पाहिजे अशी विनंती आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आता मंदिर हटवायचंय तर आमचा ग्रंथ चालू आहे काय, 3 महिन्याचा ग्रंथ असतो, आम्ही ग्रंथ वाचतो, वंदना घेतो आणि ते जर तुम्ही हटवलं तर आम्ही कुठं ग्रंथ वाचायचं? आम्ही आतापर्यंत खंडन करून दिलेलं नाहीये काय, आणि आता जर हटवलं ते तर कुठं वाचायचं आम्ही? आम्हाला पहिले आमचं व्यवस्थित करून द्या, मंदिर बांधून द्या, आमचा ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवणार नाहीये का. ज्यावेळेस आमचं मंदिर बांधून दिलं त्यावेळेस तुम्ही आमची काही म्हणणं नाहीये, तुम्ही हटवा काय, फक्त आमचं तेवढं मंदिर बांधून द्या आणि ग्रंथ चालू आहे, आम्ही तोपर्यंत काही हटवू शकत नाही. ACP साहेब, पाटील साहेब, या हर्सूल पोलीस स्टेशनच्या PI मिसाळ मॅडम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी मंडळी, पत्रकार बंधूंनो, आपण या रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भाने या ठिकाणी विविध समस्या मांडल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळ, मालमत्ता याविषयी आपण या सर्वांनी चर्चा केली, आपल्या आपल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी प्रशासनाच्या वतीनं असं सांगू इच्छितो की धार्मिक स्थळाबाबत मान्य प्रशासन निर्णय घेणार आहे, प्रशासन निर्णय घेईल. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना ते कळण्यात येईल काय निर्णय घेतोय म्हणून. तसंच या रस्त्यामध्ये जवळपास 150 मालमत्ता बाधित होत आहेत, ज्यामध्ये व्यावसायिक आहे, निवासी आहेत. तर या बाधित मालमत्ता धारकांना मी असं सांगू इच्छितो की आपणास प्रशासनाची भूमिका ही TDR देण्याची आहे. तर आपण रितसरपणे महानगरपालिकेकडे आपले जी काही जागा जात असेल त्या अनुषंगानं प्रस्ताव दाखल करावेत. त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर 8 दिवसात TDR देण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपणास देण्यात येईल असं मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि सर्वांना TDR देण्याची प्रशासनाची भूमिका आहे असं मी आपल्या सर्वांना सांगतो. धन्यवाद. प्रश्न विचारायचा, आता कोणाला 100 फूट जागा असेल, 200 फूट जागा असेल तर त्यांना TDR किती देणार? तुमची जेवढी जागा संपादित होणार आहे ते प्रस्ताव तुम्ही दाखल करा. नियमानुसार जे काय तुम्हाला ध्येय आहे ते तुम्हाला मिळेल, त्यानुसार तुम्हाला देते. पैशाचीच मागणी करणार आहे. स्वतः कमिशनर साहेबांनी सगळे गावकऱ्यांची आम्ही मीटिंग घेतली होती आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ
आम्हाला सगळ्यांना त्यांनी शब्द दिलेला आहे, पत्रकार बंधूंना बसलेले आहे आणि साहेबांना सांगितलं हसून कारण आम्ही पैसे देऊ. आता तुम्ही सांगताय प्रश्न होती की आम्ही टीडीआर देऊ. मला एक पण नाही पाहिजे आहे 200 टीडीआर 200 फूट जागा असून माझी 200 फूट 100 फूट टीडीआर कोणी घेणार नाही. कोणी बिल्डर आहे, तुम्ही स्वतः बिल्डर आहे. या 100 फूट आणि 200 फूट टीडीआर करणार काय आम्ही? आमच्या हसून गावावर 500 फूट टीडीआर कोणी घेते? टीडीआर बिल्डर कधी घेतो माहिती का? 2000 स्क्वेअर फूटचा टीडीआर असतात तरच बिल्डर घेतो. 100 500 आणि 200 एवढे स्क्वेअर फुटला टीडीआर कोणी घेत नाही, याला कोणी विचारच पण नाही आणि टीडीआरला व्हॅल्यू नाही. त्याकरता आमच्या हसून गावकऱ्यांची मागणी आहे, आम्हाला हसून गावकऱ्यांना पैशातच मोबाईल मिळाला पाहिजे सर. आता नरेंद्र बाबू आवडे हसून गाव आवडे यांना टीडीआर करून तुम्ही काय करणार आहे? हे कुठं राहतील? हे टीडीआर लगेच मिळणार आहे का? तुम्ही कुठे टीडीआर करणार आहे? आम्हाला सांगायला कुठंच आहे एक टीडीआरला करणार याला काही अर्थ नाही साहेब. तुम्ही कमिशनर साहेबांना आमच्या गावकऱ्यांच्या सांगा हसून गावकऱ्यांना टीडीआर लागत नाही. तुम्ही पैसे आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही सगळ्यांना आर्थिक पैसे म्हणून तुम्ही द्या. टीडीआर कोणी घ्यायला तयार नाही सर. तुम्ही सगळ्यांना ते पण सांगा 200 आणि 300 500 व्यासपीठावर उपस्थित मनपाचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूल पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे हर्सूल मधील सर्व नागरिक, महिला बंधू आणि भगिनी, आजची जी मीटिंग होती ती यासाठीच होती की इथे डील करायला कोणी आलेलं नाही की हे तुम्ही घ्या ते आम्हाला द्या. इथे जे आलेले आहे चर्चा आणि त्यामधून येणारे उत्पन्न होणारे जे काय अडचणी आहेत किंवा जे काय तुमचे जे काय शंका असतील त्या आणि आमचं जे काय आहे किंवा प्रशासनाचा जो काही व्ह्यू आहे त्याची देवाणघेवाण करण्यासाठी ही आजची जी बैठक होती ती आयोजित केली होती. यापूर्वी तुमच्या गावातल्या मला वाटतं काल परवा मान्य सीपी साहेब आणि मनपाचे आयुक्त साहेबांची प्रतिनिधी यांची कमिशनर कार्यालयामध्ये, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर असा निष्कर्ष निघाला की एकदा सर्व गावकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचं काय मत आहे, त्यांचा काय विचार आहे आणि हे जे मोहीम आहे या मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा ते काय अडचणी आहेत याची जाणीव करून घ्यावी. आणि त्या पद्धतीने आज तुमच्या सोबत ही बैठक आयोजित केली. यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यानंतर कब्रस्तान असेल, गावकऱ्यांचे जे काही घरं आहेत त्या घरांमधून ज्यांचं काही नुकसान होणार असेल, कमर्शियल प्रॉपर्टीज असतील तर याबाबतच्या आता तुमचे जे काही मतं आलेले आहेत ते आम्हाला समजलेत. मनपाचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त आहेत, त्याच्या अधिकाऱ्यांनी ते मुद्दे लिहून घेतले आणि आमच्या मार्फती पण या गोष्टी आम्ही वरिष्ठांना ब्रीफ करू. फक्त याच्यामधून मला हे सांगायचं एवढंच आहे की मनपाच्या जे प्रॉपर्टीशी रिलेटेड किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अतिक्रमण असेल किंवा ज्या मालमत्ता जाणार आहेत याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्याच्या बदल्यात काय मोबदला देण्यात यावा, काय न देण्यात यावा, या गोष्टीचा निर्णय मान्य मनपा आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत ते घेतील. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे की माननीय उच्च न्यायालयाने जे मला वाटतं काल पण तुमच्यापैकी उच्च न्यायालयामध्ये 16 काहीतरी जणांच्या याचिका दाखल होत्या, त्याचा निर्णय लागलेला आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याची अवगत असेल काय निर्णय लागलेला आहे तर त्या पद्धतीने ते कायदेशीर कारवाई पुढे भविष्यामध्ये करतील. त्यापूर्वी तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं निराकरण व्हावं यासाठी मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय मनपा आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून याच्यावर मार्ग काय निघतो ते बघू आणि त्याच्यातून पुढची कारवाई ही ठरवण्यात येईल. त्याचबरोबर जी दुसरी माहिती म्हणजे जी दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला ही कारवाई ठरवण्यात येईल किंवा जी तारीख ठरवण्यात येईल आणि तुमचं समाधान झाल्यानंतर त्यानंतर मात्र या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी कोणी आणण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला माहित आहे की पूर्ण शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं ते मोठ्या अगदी पूर्ण ताकदीने काढलेला आहे. त्यामध्ये कोणी आढळून येण्याचा प्रयत्न केला नाही आणि आलं तर गुन्हे दाखल करण्याला किंवा बळाचा वापर करण्याला पण पोलीस प्रशासन मागे पुढे बघणार नाही. पण हे कधी ज्या वेळेला या गोष्टींचा सोल्युशन निघेल त्याच्यानंतर म्हणतोय. परंतु आमची जी भूमिका आहे पोलीस प्रशासनाची ती मनपा म्हणजे महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून भूमिका असणार आहे. ते ज्या दिवशी आम्हाला निर्णय देतील की आज रोजी आमचा अशा पद्धतीने सर्व गोष्टींचं सोल्युशन निघालंय त्या दिवशी आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी होत्या, ज्या काही शंका होत्या त्या आम्ही ऐकल्यात. याबद्दल मनपाचे अधिकारी हे देखील त्यांच्या वरिष्ठांना त्याबाबत कळवतील आणि मी देखील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना
तर याच्यात 6 आणि 7 तारीख ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती या मोहिमेसाठीची हर्सुल गावासाठी. तर त्या मोहिमेच्या अगोदर हा निर्णय निघेल अशी मी अपेक्षा ठेवतो. मनपाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील याच्यावर थोडस सखोल अभ्यास करून त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असंही मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिका आयुक्त आदरणीय छत्रपती संभाजीनगर माननीय पोलीस आयुक्त आदरणीय सर्व गावकरी मंडळ, सर्व अध्यक्ष, सर्व धार्मिक स्थळचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सहकारी, माझे सर्व या हर्सुल गावातील सर्व नागरिक, माननीय पोलीस निरीक्षक आणि आपले सर्व जे काही आपल्या गावातील जे सर्व सहकारी आहेत, मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आजची मीटिंग संपली असे जाहीर करतो आणि धन्यवाद.